जेवढा कलर छान आला तेवढंच ते खायला पण खूप टेस्टी लागतात। आणि ही रेसिपी पुदिन्याच्या चटणीसोबत अतिशय टेस्टी लागते। त्यावेळेला आपण खातो त्यावेळेला त्याच्या आतमध्ये जे भरलेलं स्टफिंग आहे खूप छान लागतं ते। तर हाताला इथे तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर इथनं असा गोळा घ्यायचा, आपण जे स्टफिंग बनवलं होतं ते इथे घ्यायचं, भरपूर सारं भरायचं। त्यानंतर आपण इथे हे असं पूर्ण उचलून घ्यायचं वरती। हे बघा, ह्याच्यामध्ये प्रेस करत करत आपल्याला हे उचलून घ्यायचं, इथे आकार देऊन घ्यायचा आहे। हे बघा इथे तयार झालेलं आहे। ते जेवढे दिसायला छान दिसत आहेत तेवढेच ते खायला प्रचंड टेस्टी असतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला या चटपटीत रेसिपीला काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला दाखवते। इथे मी एक ग्रीन कलरची, एक रेड कलरची, एक छोटा कांदा, गाजर, थोडीशी कोबी आणि मुठभर कोथिंबीर, हे सर्व साहित्य इथे मी हुबत चिरून घेतलेले आहे। आता हे सर्व साहित्य आपण बघितलेले, पुढे काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते। इथे मी 2 बटाटे घेतलेले, एक लहान आणि एक मोठा, असे 2 बटाटे इथे उकडून घेतलेले। आता आपण हे बटाटे मॅशरने छान असे कुस्करून घ्यायचे याच्यामध्ये पूर्ण। इथे बटाटा आपला छान मस्त असा सॉफ्ट झालेला आहे। इथे आपण पावभाजीच्या मॅशरने बटाटा इथे असा छान सॉफ्ट करून घेतलेला आहे। इथे आपण मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। त्यानंतर इथे मी थोडंसं तिखट टाकून घेतलेलं आहे, थोडासा इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे, हळद अर्धा चमचा, त्यानंतर इथे अर्ध्या चमच्यालाही कमी अशी धणेपूड टाकून घेतलेली आहे, चिली फ्लेक्स टाकून घेतलेले, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता हे सर्व टाकून झाल्यानंतर काय करायचं, आपण हे पूर्ण सर्व मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये। छान इथे पीठ कसं मळतो त्याचप्रमाणे हे सर्व मळून घ्यायचं आहे आपल्याला। स्टफिंग कसं बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते। इथे आपण गॅस चालू केलेला आहे, पॅन ठेवला, त्याच्यामध्ये इथे 1 चमचा भरून तेल ॲड केलेलं आहे। आपण 3 लसणाच्या कुड्या, थोडंसं आलं असं बारीक चिरून घेतलेलं आहे ते पण ॲड केलेलं आहे। हे छान मस्त फ्राय करून घ्यायचं याच्यामध्ये। हलकसं फ्राय झाल्यानंतर इथे लगेच कांदा टाकून घ्यायचा आपण। कांदा पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे, थोडासा कलर चेंज करून घ्यायचा आहे फक्त। कांदा फ्राय झाल्यानंतर इथे मी लगेच ग्रीन कलरची सिमला मिरची पण टाकून घेतलेली आहे, रेड कलरची पण टाकून घ्यायची लगेच, गाजर ते पण ॲड केलेले आहे, कोबी। तर आपलं हे सर्व टाकून झाल्यानंतर आपण इथे छान मिक्स करून घ्यायचे आणि 1 ते 2 मिनिटच आपल्याला हे छान इथे मस्त फ्राय करून घेणार आहोत आपण। मीठ टाकून घ्यायचं की आपले हे जे सर्व साहित्य टाकलेले आहे भाज्या या पटकन शिजल्या जातात। आपण आधी पण बटाट्यामध्ये पण मीठ टाकलेले आहे म्हणून इथे बेताचंच मीठ ॲड करायचं। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे फार शिजवायचं नाही, याचं कारण असं की आपण जी रेसिपी बनवतोय ते खाताना आपल्याला थोडंसं हे कच्चच जाणवेल, तितपतच आपण हे छान फ्राय करून घ्यायचं आहे। इथे आपण थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे, कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। मी थोडासा रेड चिली सॉस टाकून घेतलेला आहे, 1 चमचा भरून इथे टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे, डार्क सॉस टाकून घेतलेला आहे। आता हे सर्व टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं हे छान मस्त फ्राय झालेलं आहे। रेसिपीचं स्टफिंग तयार झालेलं आहे की गॅस बंद करून टाकायचं आहे, इथे जास्त हे शिजवायचं नाही आपल्याला। इथे मी तुम्हाला दाखवते आता कसं बनवायचं। हाताला इथे तेल लावून घेतलेलं आहे, त्यानंतर इथनं असा गोळा घ्यायचा आपण, पूर्ण असं हातावरच आपल्याला इथे थापून घ्यायचं आहे। हे बघा तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथनं अशी आपण जे स्टफिंग बनवलं होतं ते इथे घ्यायचं, भरपूर सारं भरायचं। त्यानंतर आपण इथे हे असं पूर्ण उचलून घ्यायचं वरती। हे बघा, ह्याच्यामध्ये प्रेस करत करत आपल्याला हे उचलून घ्यायचं, चारी बाजूने असं हे उचलून घ्यायचं आहे, इकडनं पण असं उचलून घ्यायचं
आणि त्यानंतर पुन्हा असं आपण इथे घेऊन याला वरून लावून घ्यायचं। हे बघा, निघत असेल तर हाताला तेल लावून घ्यायचं थोडं, आणि बटाटा असल्यामुळे ते निघतंच, पण तेवढं ते प्रेस केल्यानंतर तेलाच्या हाताने पुन्हा ते छान बसल्या जातं। हे बघा, आणि त्याला छान असं मस्त आपण इथे आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे छान असं प्रेस करत करत आपल्याला आकार देऊन घ्यायचा आपण। हे बघा इथे तयार झालेलं आहे। सेम आता पुढचेही मी असेच बनवून घेणार आहे। इथे आपण तयार करून घेतलेले, ते जेवढे दिसायला छान दिसत आहेत तेवढेच ते खायला प्रचंड टेस्टी असतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। इथे मी काय केलं, तोच पॅन यूज केलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे एकच पळी भरून इथे मी तेल ॲड केलेलं आहे। इथे काय आपण जास्त तेल यूज करणार नाही आहे। आता आपण हे तेल पूर्ण पॅनला असं पसरून घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर इथे सावकाश आपण इथे हे सोडून घ्यायचे। हे फक्त सोडताना सावकाश सोडायचे, तेल गरम आहे। खालची साईड होऊन द्यायची आहे। थोड्याशा तेलामध्येच आपण त्याला जरा अशी फिरवून घ्यायचे। त्यानंतर इथे आपण सावकाश त्याची साईड चेंज करून घेणार आहोत। वाव, तुम्ही बघू शकता इथे मस्त असं कलर आलेला आहे। ते छान असे, जेवढा कलर छान आला तेवढंच ते खायला पण खूप टेस्टी लागतात। आणि ही रेसिपी पुदिन्याच्या चटणीसोबत अतिशय टेस्टी लागते। आता आपण अजून 1 मिनिट होऊन देऊया। फक्त गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। आता आपले हे झाले का आपण चेक करूया, सावकाश बघायचे। इथे आपले दोन्ही साईड छान फ्राय झालेले आहे आणि काढून घेऊया। मस्त असा छान कलर आलेला आहे। तर हे फ्राय करताना ह्याची जी कोथिंबीर असती ती तेलामध्ये तडतड उडते, मात्र हे फुटत नाही। फक्त गॅस मीडियमच गॅसवर हे फ्राय करून घ्यायचे। त्याच तेलामध्ये आपण इथे दुसरे पण सोडून घेणार आहोत। इथे काय आपण परत तेल यूज केलेलं नाहीये। झाले का बघूया, चेंज करून घेतले आपण। आपण खातो त्यावेळेला त्याच्या आतमध्ये जे भरलेलं स्टफिंग आहे खूप छान लागतं ते। आता आपले हे झाले, आपण काढून घेऊया। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। आणि अशाच छानशी एखादी रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।